समजा मी असं म्हटलं की आपला जो मानवी मेंदू आहे ना, तो इतका गुंतागुंतीचा आणि अद्भुत आहे की तो निकामी होत असताना, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी, तो माणसाला आत्तापर्यंतची सर्वात नितांत आणि अथांग अशी शांतता मिळवून देऊ शकतो. हो. आणि ती शांतता म्हणजे नक्की काय, हाच तर खरा प्रश्न आहे ना? अगदी बरोबर. किंवा मग ती जाणवणारी शांतता ही मेंदूची निर्मिती नसून एका पूर्णपणे नव्या आणि अज्ञात प्रवासाची सुरुवात असते का? म्हणजे मरणानंतर नक्की काय होतं? हा एक असा प्रश्न आहे ज्याने हजारो वर्षांपासून माणसाला अक्षरशः झोपू दिलेलं नाहीये. हो ना? म्हणजे अगदी गुहेत राहणाऱ्या त्या आदिमानवापासून ते आपल्या आजच्या या क्वांटम फिजिक्सच्या युगापर्यंत या एकाच प्रश्नाभोवती सर्वात मोठं रहस्य कायम आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच रहस्याचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे ना बियॉन्ड द थ्रेशोल्ड, सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी ऑफ डेथ या अत्यंत गाजलेल्या साहित्यातील काही नोंदी आहेत. हो. आणि याच माहितीच्या आधारावर आपण दोन पूर्णपणे भिन्न आणि टोकदार चष्म्यांतून या घटनेकडे पाहणार आहोत. म्हणजे एक चष्मा आहे विज्ञानाचा, जो पूर्णपणे मोजता येणाऱ्या पुराव्यांवर चालतो. आणि दुसरा आहे तो अध्यात्माचा, जो अस्तित्वाच्या अधिक खोल आणि अभौतिक अंगांना स्पर्श करतो. अगदी बरोबर. या साहित्यातून पुढे येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण एका अशा उंबरठ्यावर उभं राहून चर्चा करत आहोत, जिथून पलीकडे गेलेलं कुणीही आजवर एक अचूक आणि प्रमाणित असा नकाशा घेऊन परत आलेला नाहीये. हो, कोणीच परत येऊन सांगितलं नाहीये की तिकडे नक्की काय आहे. म्हणूनच त्यामुळे या चर्चेचं मुख्य ध्येय फक्त मृत्यू म्हणजे काय हे तांत्रिकदृष्ट्या समजून घेणं इतकंच नाहीये, तर विज्ञान आणि अध्यात्माचे हे जे दोन एकमेकांच्या अगदी विरुद्ध वाटणारे विचार आहेत, ते एकमेकांना कसे छेदतात हे पाहणं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या अज्ञाताच्या अस्तित्वाचा किंवा नसण्याचा आजच्या आपल्या वर्तमानातील जिवंतपणेच्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे उलगडणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. नक्कीच. पण हे उलगडताना आपण आधी भौतिक जगाच्या नियमांकडे वळायला हवं असं मला वाटतं. हो, कारण आपण याच भौतिक जगात जगतो ना, आपण इथेच श्वास घेतो आणि गोष्टी मोजू शकतो. या बियॉन्ड द थ्रेशोल्डमध्ये विज्ञानाचा जो दृष्टिकोन मांडला आहे, तो अत्यंत थेट आणि कुठलाही आडपडदा न ठेवणारा आहे. हो, एकदम स्पष्ट आहे तो. विज्ञानाच्या मते मृत्यू हा एक निव्वळ जैविक शेवट किंवा बायोलॉजिकल एंड आहे. म्हणजे जेव्हा मृत्यूची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा शरीरातील यंत्रणा एकामागोमाग एक कोसळायला लागतात. सगळ्यात आधी हृदय धडधडणं थांबतं आणि इथूनच पुढची साखळी प्रक्रिया सुरू होते. बरोबर. पण ही साखळी प्रक्रिया नक्की कशी असते हे समजून घेणं खूप रंजक आहे. केवळ हृदय थांबलं म्हणजे सगळं संपलं असं विज्ञान मानत नाही. अच्छा, म्हणजे त्यामागे काहीतरी सूक्ष्म पातळीवरचं विघटन असतं. हो ना. त्या विघटनाची सुरुवात मुळात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होण्यापासून होते. म्हणजे हृदयाने काम थांबवलं की साहजिकच रक्ताभिसरण थांबतं. हो, रक्तप्रवाह थांबतो. आणि शरीरातल्या प्रत्येक पेशीला, विशेषतः मेंदूला चालण्यासाठी ऑक्सिजन आणि ग्लुकोजची सतत गरज असते. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्या क्षणी अवघ्या काही सेकंदात मेंदूतील जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी किंवा विद्युतीय क्रिया असतात त्या विस्कळीत होतात. अरे बापरे, म्हणजे एवढ्या वेगानं सगळं होतं? हो, खूप वेगाने. मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधणं थांबवतात. पेशींच्या आत असणारे मायटोकॉन्ड्रिया, जे ऊर्जेचे कारखाने असतात, ते काम करण्याचे होतात. आणि मग त्यानंतर काय होतं? त्यामुळं पेशी स्वतःला नष्ट करणाऱ्या एन्झाईम्सना सोडू लागतात. ही एक अत्यंत रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया आहे. एकदा का मेंदूचा तो भाग जो आपली जाणीव किंवा कॉन्शियसनेस तयार करतो, तो निकामी झाला की सर्व काही कायमचं थांबतं. हे ऐकल्यावर साहजिकच माझ्या डोळ्यासमोर एक उपमा उभी राहते. विज्ञानाचा हा दृष्टिकोन म्हणजे एखाद्या हाय एंड कम्प्युटरचा प्लग अचानक सॉकेटमधनं ओढून काढण्यासारखा आहे. अगदी अचूक उपमा दिली तुम्ही. जोपर्यंत वीज आहे तोपर्यंत तो कॉम्प्युटर चालतोय. हो, त्यातील सॉफ्टवेअर काम करतंय, डेटा प्रोसेस होतोय, पण एकदा का हार्डवेअरला मिळणारी वीज खंडित झाली की ते आतलं सॉफ्टवेअर, जी आपली जाणीव आहे, ती आपोआप नष्ट होते. स्क्रीन पूर्णपणे ब्लॅक होतो. तिथे कोणताही क्लाउड बॅकअप नसतो. पण मग इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो ना, जर सगळं काही इतकं यांत्रिक आहे, तर मग हा मीपणाचा जो अनुभव आहे, ज्यात भावना आहेत, आठवणी आहेत. हो, भावना, आठवणी आणि वेदना आहेत, तो केवळ काही रसायनांचा आणि विजेचा खेळ कसा असू शकतो? ही जाणीव अशी अचानक शून्यात कशी विरघळून जाऊ शकते? आणि हाच विचार माणसाला खूप अस्वस्थ करणारा ठरतो. खूपच अस्वस्थ करणार आहे. पण ती अस्वस्थता अगदी नैसर्गिक आहे.
कारण मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की त्याला काहीही नाही किंवा शून्यत्व, ज्याला आपण नथिंगनेस म्हणतो, ही संकल्पना आकलनच होत नाही. म्हणजे मेंदूला नेहमी काहीतरी असण्याची सवय असते. हो, मेंदू कायम काहीतरी असण्याचाच विचार करू शकतो आणि म्हणूनच विज्ञानाचा हा प्लग काढण्याचा सिद्धांत जेव्हा अपुरा वाटू लागतो तेव्हा अध्यात्माचा दृष्टिकोन समोर येतो. या साहित्यात अध्यात्माची जी मांडणी केली आहे ना, ती विज्ञानाच्या अगदी उलट दिशेने प्रवास करते असं मला जाणवलं. नक्कीच. अध्यात्म असं मानतं की जाणीव ही मुळात मेंदूची निर्मिती नाहीच. शरीर हे केवळ एक वाहन किंवा साधन आहे. आणि मृत्यूच्या क्षणी हे साधन निकामी होतं, ते नष्ट होतं. पण त्या साधनाचा वापर करणारी जी मूळ ऊर्जा आहे, ज्याला आपण आत्मा किंवा विशुद्ध जाणीव म्हणतो, ती अमर असते. हो, ती ऊर्जा जुनं आणि निकामी झालेलं शरीर सोडून एका नव्या प्रवासाला निघते. इथे अनेक जण टीव्हीच्या सिग्नलची उपमा देतात. म्हणजे आपला मेंदू हा त्या टीव्ही संचासारखा आहे आणि आपली जाणीव हा तो सिग्नल आहे जो कुठून तरी प्रसारित होतोय. अगदी बरोबर. जर टीव्ही फुटला तर फक्त चित्र दिसणं बंद होतं. हो, पण तो सिग्नल हवेत तसाच अस्तित्वात असतो. ऐकायला हे खूपच रंजक वाटतं. पण एक मिनिट, माझा इथे एक अत्यंत थेट आणि विरोधी मुद्दा आहे. सांगा ना. जर जाणीव हा खरोखरच एखादा सिग्नल असेल आणि विज्ञान आजच्या काळात एवढं प्रगत झाले की आपण अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्यांचे सिग्नल्स आणि रेडिओ लहरी पकडू शकतो, हो, आपण ते ट्रॅक करू शकतो. तर मग ह्या आत्म्याच्या सिग्नलला पकडणारा कोणताही अँटेना विज्ञानाला का सापडलेला नाही? आपण भौतिक पुराव्यांबद्दल बोलत असू तर या गोष्टीचा मोजमाप का करता येत नाही? हा एक अतिशय तार्किक प्रश्न आहे. म्हणजे यावरून असा संशय येत नाही का की ही आत्म्याची आणि पुढच्या प्रवासाची संकल्पना माणसाने स्वतःच्या भीतीपोटी निर्माण केली असावी? भीतीपोटी म्हणजे कसं? म्हणजे मी कायमची नष्ट होणार नाही अशी स्वतःची समजूत काढण्यासाठी मानवी मनाने शोधून काढलेला हा एक सायकोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम तर नाहीये ना? हा विज्ञानाकडून दिला जाणारा सर्वात भक्कम युक्तिवाद आहे. पण अध्यात्म यावर एक अत्यंत वेगळा विचार मांडतं बरं का. अच्छा, कसा काय? अध्यात्माच्या मते आपण ज्या अँटेना किंवा मोजमापाच्या साधनांचा उल्लेख करत आहोत ती सर्व साधने भौतिक जगातील नियमांनुसार बनवलेली आहेत. म्हणजे ती फिजिकल डायमेन्शनमध्ये आहेत. हो, विज्ञान फक्त त्याच गोष्टी मोजू शकतं ज्या भौतिक परिमाणात अस्तित्वात आहेत. पण जाणीव ही स्वतःच एक मूलभूत तत्व किंवा फंडामेंटल रियालिटी आहे. ती भौतिकतेच्या पलीकडे आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की भौतिक उपकरणांनी अभौतिक गोष्टी मोजण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. अगदी. डोळ्यांनी आवाज ऐकण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे ते. आणि तुम्ही जो भीतीपोटी निर्माण केलेल्या समजुतीचा मुद्दा मांडलात ना, त्यावर साहित्यात कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांचे अत्यंत सखोल विश्लेषण दिले आहे. म्हणजे कर्माचा सिद्धांत हा केवळ एक गोड दिलासा नाहीये असं या नोंदी सुचवत आहेत का? हो, नक्कीच. कारण सर्वसामान्यपणे आपण कर्माकडे एक बक्षीस आणि शिक्षेची व्यवस्था म्हणून पाहतो. म्हणजे चांगलं केलं तर स्वर्गात जाऊ आणि वाईट केलं तर नरकात. तो कर्माचा खूपच वरवरचा अर्थ झाला. या बियॉन्ड द थ्रेशोल्डमध्ये कर्माला एका वैश्विक भौतिकशास्त्रासारखं किंवा कॉस्मिक फिजिक्ससारखं स्पष्ट केलं आहे. कॉस्मिक फिजिक्स हे थोडं समजावून सांगाल का? जसा न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, तसाच कर्माचा सिद्धांत हा जाणीवेच्या पातळीवर काम करणारा निसर्ग नियम आहे. अच्छा, म्हणजे विश्वात कोणतीही ऊर्जा विनाकारण नष्ट होत नाही. बरोबर. तुम्ही या जन्मात जे विचार करता, ज्या कृती करता, त्यातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते. मृत्यूच्या वेळी भौतिक शरीर मागे राहतं, पण ती कर्माची ऊर्जा किंवा तो डेटा त्या जाणीवेसोबत पुढे जातो. आणि त्या ऊर्जेच्या स्वरूपानुसार त्या जाणीवेला पुढील प्रवासात नवीन माध्यम किंवा शरीर मिळतं, ज्याला आपण पुनर्जन्म म्हणतो. बरोबर? अगदी अचूक. ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि स्वतःच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वतःवरच टाकणारी व्यवस्था आहे. यात कुणीही बाहेरचा न्यायाधीश बसलेला नाहीये. बापरे. म्हणजे हे दोन पूर्णपणे वेगळे आणि समांतर चालणारे रस्ते आहेत. एका बाजूला पेशींचं मरण आणि ऑक्सिजनचा अभाव आहे, आणि दुसऱ्या बाजूला वैश्विक कर्माचा नियम आणि अभौतिक जाणीव आहे. पण या दोन्ही विचारधारा एकमेकांशी जिथे येऊन भिडतात, तो या साहित्यातला सर्वात गूढ आणि वादग्रस्त भाग आहे असं मला वाटतं. हो, तुम्ही नियर डेथ एक्सपिरियन्सेस किंवा NDEs बद्दल बोलत आहात ना? हो, अगदी तेच. नियर डेथ एक्सपिरियन्सेस म्हणजे जेव्हा एखादा माणूस वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केला जातो, त्याचं हृदय थांबलेलं असतं, मेंदूचे मॉनिटर्स पूर्णपणे फ्लॅट लाईन दाखवत असतात. हो, वैद्यकीयदृष्ट्या काहीच हालचाल नसते.
आणि तरीही काही मिनिटांनंतर तो माणूस अचानक जिवंत होतो आणि त्या पलीकडच्या जगाचे अत्यंत अचूक अनुभव सांगू लागतो. हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अनुभव केवळ एखाद्या विशिष्ट संस्कृतीत नाही, तर जगभरात सर्वत्र समान नोंदवले गेले आहेत. हो, मी वाचलंय की लोक सांगतात की ते एका गडद अंधाऱ्या बोगद्यातून वेगाने एका अत्यंत तेजस्वी आणि उबदार प्रकाशाकडे गेले. काहींना अशी भावना जाणवली की ते स्वतःच्या शरीराबाहेर तरंगत आहेत, ज्याला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणतात. आणि अनेकांनी एका अशा अथांग आणि अवर्णनीय शांततेचा अनुभव घेतलाय, जेथे कोणती भीती किंवा वेदना नव्हती. हेच ते अनुभव आहेत जे दोन्ही बाजूंना खऱ्या अर्थाने कोड्यात टाकतात. जर आपण विज्ञानाचा विचार केला आणि मगाशी तुम्ही मेंदूतल्या ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल जे सांगितलं, त्या आधारे विज्ञान या प्रकाशाच्या बोगद्याचं आणि शांततेचं नक्की कसं स्पष्टीकरण देतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण एकीकडे मेंदू मरतोय आणि दुसरीकडे माणूस अथांग शांतता अनुभवतोय, हे कसं शक्य आहे? यामागे अत्यंत अचूक अशी जीवशास्त्रीय आणि रासायनिक कारणं आहेत. जेव्हा मृत्यू जवळ येतो आणि मेंदूला रक्ताचा पुरवठा थांबतो, तेव्हा मेंदू जगण्याची शेवटची आणि सर्वात मोठी धडपड करतो. म्हणजे एक प्रकारचा सर्व्हायव्हल मोड. अगदी बरोबर. अशा आणीबाणीच्या वेळी मृत्यूच्या वेदना असह्य होऊ नयेत म्हणून मेंदू स्वतःहून एन्डॉर्फिन्स आणि इतर काही शक्तिशाली रसायनांचा अक्षरशः महापूर आणतो. अच्छा, म्हणजे ही रसायने अत्यंत प्रबळ पेनकिलरसारखी कामं करतात का? हो, आणि त्यामुळेच त्या मरणाऱ्या व्यक्तीला अचानक सर्व वेदना जाऊन एका अथांग शांततेचा अनुभव येतो. म्हणजे ती शांतता ही आत्म्याची प्रचिती नसून मेंदूने स्वतःला दिलेली भूल आहे? विज्ञानाच्या मते नक्कीच तसंच आहे. आणि तो जो प्रकाशाचा बोगदा दिसतो त्याचंही एक तांत्रिक कारण आहे बरं का. ते काय? डोळ्यांच्या मागील बाजूस असलेल्या रेटिनामध्ये जे परिघीय किंवा बाजूचे मज्जातंतू असतात त्यांना काम करण्यासाठी जास्त ऑक्सिजन लागतो. ओके. ऑक्सिजनची पातळी कमी होताच हे बाजूचे मज्जातंतू सर्वात आधी निकामी होतात आणि दृष्टीचा परीघ अंधारून जातो. पण मध्यभागी असलेले मज्जातंतू काही क्षण अधिक तग धरून राहतात. अरे चा, म्हणजे यामुळे मध्यभागी प्रकाश आणि आजूबाजूला अंधार असं दृश्य तयार होतं? अगदी बरोबर. ज्याला आपण बोगदा किंवा टनल व्हिजन म्हणतो. थोडक्यात सांगायचं तर विज्ञानानुसार हे सर्व मरणाऱ्या मेंदूचे शेवटचे भ्रम किंवा हॅल्युसिनेशन्स आहेत. हे वैज्ञानिक स्पष्टीकरण खूपच तार्किक आणि पुराव्यांवर आधारित वाटतं, पण इथे एक अत्यंत मोठा अडथळा आहे असं मला वाटतं. कोणता अडथळा? या साहित्यात अशाही काही NDEsची उदाहरणे आहेत ज्यांना व्हेरिडिकल परसेप्शन म्हटलं जातं. हो, व्हेरिडिकल परसेप्शन. बरोबर. म्हणजे पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये पूर्णपणे बेशुद्ध आहे, त्याचं हृदय आणि मेंदू दोन्ही बंद आहेत, तरीही शुद्धीवर आल्यावर तो पेशंट अचूकपणे सांगतो की डॉक्टर काय बोलत होते. हो, किंवा त्याने स्वतःच्या शरीराला छतावरून खाली पाहिलं आणि कपाटाच्यावर कोणतं सर्जिकल हत्यार ठेवलं होतं हे त्याने अचूक ओळखलं. हो ना. आता मला सांगा, जर रेटिनाच्या पेशी मरत असल्यामुळे बोगदा दिसतोय हे आपण मानलं, तरीही बंद पडलेल्या मेंदूनी आणि मिटलेल्या डोळ्यांनी छतावरून खाली कसं पाहिलं? हे या टनल व्हिजन किंवा एन्डॉर्फिन्सच्या थिअरीमध्ये कसं बसतं? हाच तो नेमका बिंदू आहे जिथे विज्ञान अवाक होतं आणि अध्यात्माचे पारडे जड वाटू लागते. विज्ञान यावर काय म्हणतं मग? विज्ञान याला अवशेष स्मृती किंवा रिकन्स्ट्रक्टेड मेमरी म्हणण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे कदाचित पेशंटच्या कानावर डॉक्टरांचे काही अस्पष्ट शब्द पडले असतील आणि मेंदूने शुद्धीवर येताना त्यातून एक काल्पनिक चित्र उभं केलं असेल. पण अध्यात्म या घटनेला शब्दशः घेतं हो ना? हो, अध्यात्माच्या मते तो कोणताही भ्रम नसून ती जाणीवेची शरीरापासून वेगळी होण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया आहे. जाणीव खरोखरच शरीराच्या बंधनातून मुक्त होऊन भौतिक जगाचं निरीक्षण करत असते. म्हणजे मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत आलेल्या लोकांचे हे अनुभव सिद्ध करतात की जाणीव मेंदूवर अवलंबून नाही. अध्यात्माचा तोच तर मुख्य दावा आहे. हे अत्यंत चक्रावून टाकणार आहे, कारण आपण दोन अशा युक्तिवादांसमोर उभे आहोत जे दोन्ही तितकेच भक्कम वाटतात. अगदी. एका बाजूला डोळ्यांच्या पेशी आणि रसायनांचा भक्कम वैज्ञानिक पाया आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोकांचे जिवंत आणि अंगावर काटा आणणारे अनुभव आहेत जे पूर्णपणे नाकारता येत नाहीत. मग आता यातून आपण काय निष्कर्ष काढायचा? तोच तर मोठा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत कुणी पलीकडून व्हिडिओ रेकॉर्ड करून आणत नाही, तोपर्यंत हा वाद असाच चालू राहणार आहे. या सगळ्या माहितीचा, या दोन्ही दृष्टिकोनांचा आपल्याला आजच्या आयुष्यात काय उपयोग आहे? हाच या बियॉन्ड द थ्रेशोल्ड साहित्याचा सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा आहे.
मरणानंतर नक्की काय होतं याचं 100% अचूक आणि वैज्ञानिक उत्तर आज तरी कोणाकडेच नाही. हो, ते तर स्पष्टच आहे. पण या दोन्ही विचारधारेतील सर्वात मोठा समान धागा हा आहे की ते माणसाला आज आणि आता कसं जगायचं याचं मार्गदर्शन करतात. म्हणजे मरणोत्तर प्रवासाच्या अनिश्चिततेमुळेच वर्तमान काळाला अर्थ प्राप्त होतो असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. पण हे कसं काय? विज्ञानाचा दृष्टिकोन तर स्पष्ट सांगतोय की जे काही आहे ते इथेच आहे आणि एकदा का मेंदू थांबला की सगळं संपणार आहे. यात वर्तमान काळाला अर्थ कसा मिळतो? तो अर्थ दुर्मिळतेतून किंवा स्कार्सिटीमधून मिळतो. विज्ञानाचा दृष्टिकोन माणसाला जाणून देतो की हे आयुष्य, ही जाणीव, ही पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाहीये. अच्छा, म्हणजे हे एक अत्यंत दुर्मिळ आणि योगायोगाने घडलेलं जैविक आश्चर्य आहे. हो, श्वास थांबला की सर्व काही कायमचं संपणार आहे. आणि म्हणूनच या एकाच मिळालेल्या आयुष्याची प्रत्येक सेकंदाला किंमत जाणा. आपल्याकडे अनंत काळ नाहीये. म्हणजे जे काही प्रेम करायचंय, ज्या काही चुका सुधारायच्या आहेत, जे काही जगून घ्यायचंय, ते आत्ताच करायचंय. अगदी बरोबर. विज्ञानाच्या नजरेतून आयुष्याला एक प्रकारची निकड किंवा अर्जन्सी प्राप्त होते. आणि जर आपण अध्यात्माचा रस्ता निवडला तर तिथे कर्माचा सिद्धांत लागू होतो. म्हणजे अध्यात्म सांगते की वेळ संपत नाहीये, पण जबाबदारी वाढतीये. हो, जबाबदारी खूप मोठी आहे तिथे. म्हणजे तुम्ही आत्ता या क्षणी जे काही विचार करत आहात, दुसऱ्यांची जसं वागत आहात, त्याची नोंद कुठेतरी एका अदृश्य वैश्विक खात्यात किंवा कॉस्मिक लेजरमध्ये ठेवली जात आहे. आणि ती नोंद, ती ऊर्जा या जन्मानंतरही तुमचा पिच्छा सोडणार नाही. म्हणजे विज्ञान सांगतंय वेळ कमी आहे म्हणून अर्थपूर्ण जगा, आणि अध्यात्म सांगतंय प्रत्येक कृतीचे परिणाम सोबत येणार आहेत म्हणून जबाबदारीने जगा. अगदी अचूक. दोन पूर्णपणे वेगवेगळ्या दिशांनी जाणारे हे रस्ते अंतिमतः एकाच मुक्कामावर येऊन पोचतात. आणि तो मुक्काम म्हणजे वर्तमान काळ. खरंच की. या साहित्याचं खरं सार हेच आहे की आपण मृत्यूच्या पलीकडे काय आहे याची भीती बाळगण्यात किंवा त्याचा अतिरिक्त विचार करण्यात ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा आजचा दिवस कसा सार्थकी लावता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हे खूप मोठं आणि मुक्त करणारं म्हणजे लिबरेटिंग असं सत्य आहे. आपल्याला कोणतीही एक बाजू म्हणजे फक्त विज्ञान किंवा फक्त अध्यात्म निवडण्याची सक्ती नाहीये. अजिबात नाही. आपण आजच्या धावपळीच्या जगात, भविष्याच्या चिंतेत आणि कधीतरी येणाऱ्या मृत्यूच्या भयाखाली जगत असतो. पण हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला एकच संदेश देतात की आपल्या सभोवतालच्या लोकांशी आपण कसे वागतो, स्वतःच्या आयुष्याला कोणता आकार देतो, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. अगदी खरंय. तो अज्ञात प्रदेश कसा आहे हे कुणालाच माहीत नाही, पण आजचा आपला रस्ता कसा असावा हे आपण नक्कीच ठरवू शकतो. पण हे सगळं ऐकल्यावर आणि या साहित्याचा इतका सखोल वेध घेतल्यावर माझ्या डोक्यात एक पूर्णपणे वेगळा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार सतावतोय. असा कोणता विचार? म्हणजे समजा उद्या असं काही घडलं, तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं किंवा क्वांटम फिजिक्समध्ये असा एखादा शोध लागला ज्याने शरीराबाहेर अस्तित्वात असलेल्या जाणीवेचा म्हणजे आत्म्याचा 100% भौतिक पुरावा शोधून काढला. अच्छा, म्हणजे एखादं असं यंत्र आलं जे तो सिग्नल स्पष्टपणे मोजू शकतं. हो, किंवा उलट पक्षी अशी काही मोजमाप पद्धत शोधली गेली ज्यामुळे अध्यात्माची संकल्पना कायमची खोडून काढली गेली आणि मृत्यू हाच पूर्ण आणि अंतिम शून्य अंत आहे हे निर्विवादपणे सिद्ध झालं. बापरे, हा खरोखरच मानवी इतिहासातील सर्वात मोठा क्षण असेल. पण त्याचा परिणाम काय होईल असं वाटतं तुम्हाला? तोच तर प्रश्न आहे ना. जर माणसाला त्या अज्ञाताचा 100% खात्रीचा नकाशा खरोखरच मिळाला तर माणसाच्या नैतिक वागणुकीत अचानक बदल होईल का? म्हणजे भीतीमुळे किंवा खात्रीमुळे? हो, म्हणजे जर माणसाला कळून चुकलं की पुढे खरोखरच नरक किंवा कर्म अस्तित्वात आहेत तर तो केवळ त्या भीतीने चांगला वागेल का? किंवा जर कळलं की पुढे काहीच नाही, सगळं इथेच संपणार आहे, तर जगात गोंधळ आणि स्वैराचार माजेल का? हा खूपच सखोल विचार आहे. की मानवी जीवनाला जो एक अर्थ आणि जी एक नैसर्गिक नैतिक दिशा मिळते ती या मृत्यूच्या रहस्यामुळेच टिकून आहे. जर नकाशाच्या टोकावरचा अज्ञात कायमचा संपला तर कदाचित आपल्या जगण्याचा अर्थही पूर्णपणे बदलेल का? म्हणजे निसर्गाने किंवा या विश्वाने मृत्यूचं रहस्य जाणीवपूर्वक न उलगडत ठेवलेलं असू शकतं, कारण त्या रहस्यामुळेच मानवी जीवनाला एक विशिष्ट खोली मिळते. अगदी तेच. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच सखोल विचार करता येईल. तो अज्ञात प्रदेश, अज्ञाताच राहणं ही कदाचित मानवासाठी सर्वात चांगली गोष्ट असू शकते. आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा.